त्यांनी केलं. आपल्याला सगळ्यांनाच केलं. लक्ष द्या, लक्ष द्या. मी रडायचं आता सोडून दिलेलं. असंच राहायचं म्हटलं, आता कुठं रडत बसायचं. जे होईल ते चांगलं होईल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. मलाही असं वाटेल की सगळ्यांनी रडूच नाही आता. रडलं की काय होतं, सगळे कमजोर होऊन जातात. ठीक आहे. तर ते एकमेकाचं मनोबल वाढवण्यासाठी ना चांगलं हसत राहा ना, काय रडायचं. ती पोरगी लाडकी, त्याच्यामुळे तिला ते फार दरवेळेस ते उन्मळून येते. फार जवळची पोरगी ती गुलाबराव त्यांची काहीच नाही, आमची. तसेच मी सर्वांचे आभार मानतो. विकीचे आभार मानतो. एवढं छान सगळी व्यवस्था त्याने केली. प्रभात आमचा युथ लीडर फार खांदा लावून हे लोक काम करतात. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मी आधी इथं असायचो, म्हणजे सगळं नाही का, वाजवायला मीच, गायला मीच, नाचायला मीच. पण आज मी त्याचे आभार मानते. ही सगळी लोक देवाने दिली आणि सगळेच. बाईने फार चांगली साक्ष सांगितली. बाईने अर्धवट सांगितली. म्हणजे अक्षरशः असं ऐकलं मी की त्यांच्यासाठी खड्डा घातला होता. पण डॉक्टरांनी बहुत हॉस्पिटलला सांगितलं, तिकडे होत्या शिर्डीला वगैरे खड्डा झालेला होता. डॉक्टरने सांगितलं त्यांचं काही खरं नाहीये. आणि ते पण सोडून दिलेले होते सगळेच घरचे. मम्मी आहे इथं. आणि काय माहिती, मला वाटलं आम्ही गेलो भेटायला आणि प्रार्थना करत होतो. आणि बाईसाठी ना खिमा आणि पोळी घेऊन आलो तिथून त्या हॉटेलमधून शेजारी. गोष्ट सांगितली ना, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही अशा अनेक सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. माझा गौरव नाही तर देवाचा गौरव असतो. त्या देवासाठी मोठे टाळी वाजवा, मोठे जोरात. आणि मला तुमच्यामध्ये ठेवलंय हे जे काही तुम्ही मला जे काय पाहिलं ना, मला ते काय म्हणतात त्याला युट्यूबला वगैरे, ते दाखवून आहेत माझे. रात्रभर याचे डोकं खायचो. मला ते काही नसतं सांगा कसं करायचं. फार बोटं गेले होते, डोळे गेले होते, डोळे बाहेर येईल असं वाटत होतं. रात्रभर व्हिडिओ तयार करत बसायचो. कधी कधी काही सांगत नव्हतं ते, पण सगळे माझ्यापेक्षा वयाने कमी ते, पण माझ्या एकदम मित्रासारखे माझ्याबरोबर जातात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी सर्वांचे माता भगिनीचे आभार मानते. कसबेकर फॅमिलीचे आभार मानते. तेच माझ्या घरच्याचे आभार मानते. धंदा कापूरचे सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टी माझ्या आम्ही धन्यवाद देते. माझे मित्र विनय कसबेकर लहानपणचे आम्ही एका वर्गातले, म्हणून तो बोलत होतोय ना, मग ते भारी वाटतं. आपण त्यांच्यासाठी पण टाळायचं. जास्त वेळ घेत नाही. आपल्यामध्ये पास्टर संतोष आहे आणि एक सर्टिफिकेट प्रार्थना करतो. सर्व प्रार्थना करायच्या अगोदर मी 2 मिनिटं बोलतो. खरोखर प्रभूमध्ये मला एक चांगला मित्र लाभलेला आहे. त्यांना नेहमी खरं आवडतं, कोणाची निंदा आवडत नाही. कोणाची निंदा केली तर जागेवर टोकतात. आणि कायम आनंदी हृदय ज्याला म्हणतात ते त्यांचं आहे. आणि एक चांगला मित्र प्रभूमध्ये मिळालेला आहे, म्हणून त्यांचे मी आभार मानतो. प्रार्थना करूया आपण. परमेश्वरा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. आज मास्टर डॉक्टर महेश पाटोळे यांचा वाढदिवस आहे. आतापर्यंत तू सांभाळला विश्वास करतो, पुढेही तू सांभाळणार आहे. दीर्घ आयुष्य ते पाहणार आहेत, वयोवृद्धी आणि कल्याण ते पाहणार आहे. विश्वास करतो की प्रभू ही सेवा अधिक वाढत जाते. त्यांना तू सांभाळत आहे, राखत आहे. त्यांच्यासाठी 200-300 रोज प्रति दिवशी प्रार्थना करत आहेत लोक. एक आशीर्वादित माणूस आहे प्रभू, आणि त्यांना तू आशीर्वादित केलेला आहेस, आरोग्यही दिलेला आहेस, म्हणून तुला धन्यवाद. आज त्यांचा वाढदिवस आहे. असे अनेक वाढदिवस आम्ही प्रत्येक जण पाहणार आहोत. आम्ही अनेक जण त्यांच्या वाढदिवसाला दरवर्षी येणार आहोत. असं तू कार्य कर आणि मंडळी वाढू दे, मंडळी अधिक मोठं काम वाढू दे. प्रभूजी सहाय्य कर आणि मदत कर. त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो, आशीर्वादित कर. त्यांच्या लेकरांसाठी प्रार्थना करतो, ब्लेस कर प्रभू. प्रार्थना करणारे येशूच्या नावात केली पिता. आमेन. असंच पळायचं. 15 वर्ष आम्ही प्रार्थना करत होतो पळायचं. 15 वर्ष म्हणजे मला सांगायला आवडेल की माझा जो लहान मुलगा आहे तो जेवतानाच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा बघायचा. देवबाप्पा आमच्या काकांना नाही का ते रस्ता बसून जोडतो. आणि आज तो आम्हाला 15 वर्षानंतर भेटला आणि गेली आज 2-2.5 वर्ष होऊन गेले. सुरुवातीला असं वाटलं असेल आम्हाला नाही का, कविता असेल
तर त्यांनी 4 वेळा असंच केलं. ते व्यसनमुक्ती केंद्रातून यायचा आणि 2-3 महिने चांगला राहायचा आणि परत बिघडायचा. पण यावेळेस चांगले 2.5 वर्ष झाले, जवळजवळ 2-2.5 वर्ष पुढे होऊन गेले. आम्ही देवाचे आभार मानतो. आणि सगळ्यात जास्त अजून एक धन्यवाद द्यायचे मला फार महत्वाचे आहे, आणि ते म्हणजे माझं बॅकबोन. माझं बॅकबोन कोण आहे? सगळ्या दुःखामध्ये, सर्व संकटामध्ये म्हणजे मला अक्षरशः मी फार त्रास दिलेला आहे तिला. देवाच नव्हतं त्यावेळेस, पण मी देवाचे आभार मानत एक छानशी पत्नी मला लाभली. हे मी नाही सांगत, तिचे साक्ष अनेक लोक देतात, अनेक लोक तिच्या मागं बोलतात. अनेक आमचे नातेवाईक असतील, आमचे घरचे असतील, माझे मित्रपरिवार असेल, सर्वजण तिच्याबद्दल फार बोलतात. आज पहिल्यांदा मी तिच्यासाठी बोलत आहे, नंतर ते सटकल ती तिथून काही राहिलं नाही. तर मी तिचे पण देवामध्ये आभार मानत आहे. आज तिच्यामुळे नक्कीच देवामुळे, पण माझे घरचे हे जे बॅकबोन आहेत, माझे भाऊ, माझ्या बहिणी आणि माझी पत्नी बबिता असेल, लेकरं असतील, हे सर्व आमचे बॅकबोन आहेत आणि आम्ही सर्व एकत्रित आहोत. देवाचे आभार मानतो. लक्ष द्या मास्टरांसाठी